आणि ह्यानंतर शाहीर राजूजी भोयर यांना विनंती करतो की त्याने कृपया मंचावर यावं. आपल्या संचासहित मंचावर यावं. मी खासदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शाहीर राजूजी भोयर आणि त्यांचा संच यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. मित्रांनो, यांचा विषय आहे झाडे लावा झाडे जगवा. सुंदर असा विषय आहे, पर्यावरणाचा विषय आहे. पर्यावरण आहे म्हणून आज आपण आहोत. निसर्गातील प्रत्येक घटक हा पर्यावरणामध्ये मोडतो आणि पर्यावरणाला आपल्याला संतुलित राखायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, काय करावं लागतील, कोणत्या गोष्टी टाळता येईल, टाळावं लागतील, हे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. मित्र, म्हणून मी शाहीर राजू भोयर आणि त्यांचा संच यांना विनंती करतो, कवडूजी शेंदूरकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर येऊन पुष्पगुच्छ स्वीकारावा. आणि शाहिरांना विनंती करतो, नवी मुंबई यांच्याकडून आम्हाला या कार्यक्रमाची संधी मिळाली. खूप त्यांच्या भाग्य समजतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत. नमो
म्हणून तुला वंदितो माझ्या रामा. रामा माझ्या रामा, हरी माझ्या रामा, रामा माझ्या रामा. सर्व कालिका विधीच्या माध्यमातून सर्व प्रथम त्या गणेशाची वंदन करतो. म्हणून मी त्या गणेशाला काय म्हणतो माझ्या मायबापू समोर ऐका. अरे सारे जगत का अगं सारे जगत का पालनहारी, महिमा तुम्हारी निराली है. 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 शरण में आए हैं आज तुम्हारे, शरण में आए हैं आज तुम्हारे, झोली हमारी खाली है. सारे जगत का पालनहारी, महिमा तुम्हारी निराली है. आपण सर्व या मानव जन्माला आलो कोणत्या कार्यक्रमाचं सुदृढीकरण करण्याचं आहे, कोणते अवघड काम जर सिद्ध करायचं आहे तर आपण आपल्या समाजाप्रमाणे आपल्या देवतेची पूजा करतो. त्याचप्रमाणे या शायरीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्या गणेश भगवानाची पूजा करत आहोत. म्हणून त्या भगवंताला मी काय म्हणतो ऐका. तुम्हारी तुझ्या बोला
असा व्यक्ती मिळणार नाही का जो तुला ओळखत नाही. या पृथ्वीच्या बाबेवर तू नांदत आहे, तू सर्वांचा करता आहे, असा एकही मिळणार नाही का तो तुला ओळखत नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे? या पृथ्वीच्या पाठीवर देव नाही. कोणी म्हणतात या पृथ्वीच्या पाठीवर देव नाही. आपल्याला 5 वस्तूची गरज आहे. पाण्याची गरज आहे, मायाची गरज आहे, अग्नीची गरज आहे, या पोटाला पोट भरण्यासाठी अन्नाची गरज आहे, आणि 5वी गोष्ट प्रेमाची गरज आहे. एकामेकावर प्रेम केलं नाही तर या जगाचा नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना आपल्याला एकीकरण करून राहत आहे, एकामेकाचं मन ओळखून राहत आहे आणि एकामेकाची जाणीव ठेवायची आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे? तुम्ही आम्ही एकामेकाशी बोललो नव्हतो मग देव आहे, पण त्यांना पाहण्यासाठी आपल्या आत्माचा गरज आहे, आपल्या आत्मेच्या भावाचा गरज आहे. ज्याचं मन जाणवती तो ते पाहिले गणपती, ज्यांचं स्वप्नाचं म्हणणं आहे. म्हणून आपल्याला जागृत व्हायचं आहे. आपण जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत आपला देह सुद्धा होणार नाही आणि समोरचा मार्ग सुटणार नाही. म्हणून काय म्हणतो? भगवंताचं नाव घेतो. कोणी राम म्हणतात, कोणी इब्राहिम म्हणतात, कोणी गौतम बुद्ध म्हणतात. नाना तऱ्हेचे नाव आहेत, कारण आपापली देशी ज्याची भावना त्याची पूर्वी नारायण तो हर ठिकाणी आहे. तो कोणाचा बांधलेला नाही, एखादा होत बसलेला, तो सर्वांचा आपला आहे. म्हणून काय म्हणतो? आज तुम्हारा
भगवंत सर्व ठिकाणी आहे, पण ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, ज्यांना आम्हाला गुण दिलं, ज्यांनी आमच्या हातामध्ये हे चंग दिलं आणि तुमचं मनोरंजन करण्याचे सार्थक दिलं, ते आमच्या गुरुवर आहे. काय म्हणता?